पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक 9 जून रोजी गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात हॉल येथे नाशिक शहरातील सर्व डॉक्टरांसाठी डॉक्टर्स कल्चर फेस्ट 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एक्साइज डिपार्टमेंटचे उपअधीक्षक अमृत तामारे, विप्र समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि नाशिक महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर सचिन देवरे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की पंचवटी मेडिकल असोसिएशन हे शहरातील डॉक्टरांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असते। रोजच्या धावपळीच्या जीवनातून डॉक्टरांना थोडासा विसावा मिळावा म्हणून मनोरंजनात्मक दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आज पंचवटी मेडिकल असोसिएशनने गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात हॉल येथे नाशिक शहरातील सर्व डॉक्टरांसाठी एक अॅन्युअल फंक्शन ठेवलेलं होतं। त्यामध्ये शहरातील बरेचसे डॉक्टर सहभागी झाले। डॉक्टरांनी आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ काढून काही डॉक्टरांनी डान्स केले तर काही डॉक्टरांनी सिंगिंग केलं। त्याचप्रमाणे संपूर्ण फॅमिली मेंबर्सनी पण या पूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। लहान मुलांनी त्यांचे परफॉर्मन्स दाखवले आणि दरवर्षी आम्ही आजच्या या कार्यक्रमात दरवर्षी आम्ही यापुढे असेच गॅदरिंगचे परफॉर्मन्स करणार आहोत, कारण की यातून आम्हाला जो आनंद मिळतो तो फार मनाला शांती आणि दिलासा देणारा असतो। मी पुन्हा एकदा सर्व डॉक्टरांचे आभार मानतो। पुढच्या वेळी देखील असंच भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही करू असे आश्वासन देतो। धन्यवाद। पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं नाशिक शहरातील सर्व डॉक्टर्ससाठी नवीन काहीतरी, सर्वांच्या फॅमिलीज इन्व्हॉल्व होण्यासाठी, सर्व महिलांना देखील आनंद मिळण्यासाठी कल्चरल फेस्टचं या वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि पहिल्याच वर्षी प्रचंड असा प्रतिसाद सर्व डॉक्टर्सकडनं या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळतोय। डॉक्टर सचिन देवरे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व पीएमएच्या कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून व आमचे सर्व स्पॉन्सर, सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल यांचं मी सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या वर्षीपासून अशाच उत्साहात यापुढेही चालू राहील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। डॉक्टर तानाजी चव्हाण सरांचं नेहमी सरकारी आपल्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स हॉस्पिटल राहिलेलं आहे। महापालिकेचे खूप जाचक नियम असतात। आता ओपन स्टेजवर बोलायला नको, पण सरांमुळे ते खूप शिथिल होतं आपल्यासाठी। नाहीतर खरं बघायला गेलं तर प्रॅक्टिससाठी खूप जाचक नियम क्लिनिक्स हॉस्पिटलसाठी असतात, पण मात्र नेहमी सरांचं, प्रशासकीय सरांचं नेहमी आपल्याला मार्गदर्शन, अनेक सहकार्य असतं। बाकी शहरांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिकेचे फार स्ट्रिक्ट असतात, पण आपले सरांनी आपण बघितलं सर फार प्रेमळ आहे। इथून पुढे सरांनी आमच्या डॉक्टरांवर नेहमी आशीर्वाद हात ठेवावा हीच अपेक्षा। खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो। डॉक्टर लोकांवरती जो काही ताण असतो, कारण मनुष्याच्या जीवनाशी जो काही खेळ आहे त्याच्यामध्ये त्यांचं मेंटल फिटनेस हा फिजिकल फिटनेस इतका फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून मनावरचे ताणतणाव कमी करण्यासाठी स्पोर्ट्स असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील याचं खूप महत्त्व आहे आणि हे महत्त्व सर्व डॉक्टरांनी खरं ओळखलेलं आहे। त्यामुळे आपण बघतो की बरेच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असेल, ड्रामा असेल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये डॉक्टर लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतात आणि त्याचाच अनुभव आता आपल्याला आजच्या कार्यक्रमामधून दिसणार आहे। त्यामुळं डॉक्टर्स खऱ्या अर्थाने
सर्व क्षेत्रात पुढे असतात असं मी म्हणेन. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्येक आज पंचवटी मेडिकल असोसिएशनचा हा प्रथम वर्षीय सांस्कृतिक सोहळा आहे आणि या प्रथम वर्षीय सांस्कृतिक सोहळ्यामध्ये आम्हा सर्वांना आमंत्रित केल्याबद्दल असोसिएशनचे आम्ही खूप आभार मानतो. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही क्षेत्र जरी असेल तरी सर्वांना सुखदुःख चढ-उतार घरगुती आणि व्यावसायिक आयुष्य हे दोन्ही आहेत. आणि या दोन्ही आयुष्यामधून थोडा वेळ विरंगुळा काढून आपण जर असे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला लागलो तर नक्कीच याचा फायदा आपला वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये नक्कीच होणार आहे. त्यामुळे इथून पुढेही असे कार्यक्रम होत जावं यासाठी आमच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. पंचवटी मेडिकल असोसिएशन तर्फे आपण जो आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम, सचिनजी आपण मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आपला खूप आभार. पोलीस, डॉक्टर, कुठली युनिफॉर्म सर्व्हिस असेल की आपण जे सगळ्यात वर्स्ट आणि निगेटिव्ह गोष्टी असतो सोसायटीच्या किंवा पेशंटच्या तुम्ही बघता तर त्या सगळ्या आपल्यासमोर येत असतात आणि त्या सगळ्यामधून आपल्याला लोकांना सर्व्हिस द्यायची आपल्याला खूप म्हणजे जो सगळ्यात प्रॉब्लेममध्ये असतो त्याला आपल्याला कुठेतरी एक आशेचा किरण किंवा आधार द्यायचा आपल्याला संधी मिळते. अशा वेळेला आपल्यामध्ये खूप निगेटिव्हिटी नेहमीच होते, पोलीसमध्ये पण खूप निगेटिव्हिटी निर्माण होते. तर अशा प्रकारचे आपण छान प्रोग्राम अटेंड केला आहे आणि मी आता हा बघितला जो प्रोफेशनल आपण आत्ता बघितलं तसं नटसम्राट तुम्ही होते का? काय कर टू गुड. मी पहिल्यापासूनच माझे खूप डॉक्टर्स मित्र राहिलेले त्यामुळे फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे. कारण सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे मेडिकल सोडून सगळ्याच क्षेत्रामध्ये डॉक्टर लोक खूप पुढे असतात म्हणजे काय कॉम्पिटिशन करता येत नाही. आणि वंडरफुल परफॉर्मन्सेस आपण सगळे ॲज अ फॅमिली एन्जॉय करतोय. वेलकम. आणखीन एक स्टॉलवर्ड आलेले स्टेजवर. तर आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि एखादा प्रोग्राम आपण एकत्र करूया. पोलीस आणि डॉक्टर फ्रॅटर्निटी मिळून आपण एखादा छान प्रोग्राम करूया. सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू. जीवनाला हवी असते प्रकाशाची, ज्ञानाचा अंधार जाई समोरील वाट. तेजू ज्ञानाचे पत्र अधिक प्रज्वलन करूया. पुन्हा कार्यक्रमाची सुरुवात. एवढ्या मोठ्या इव्हेंटला मला बोलून माझा सन्मान मी स्वतःला समजतो. माझे सहकारी डॉक्टर फक्त वैद्यकीय व्यवसायातच निपुण आणि पारंगत आहेत अशात नाही, तर एवढं छान डान्स बघण्याचं मला इथं संधी मिळाली. आणि खरंच म्हणजे मला असं वाटलं की एखाद्या लाईव्ह प्रोग्राम बघतो मी टीव्हीवरच्या कलाकारांचं आणि हॅट्स ऑफ यू, खूप छान डान्स तुम्ही करताय. कधी कधी वाटतं की डॉक्टर हा खूप सिरियस चेहरा आणि त्याच्यानंतर आपलं चाकरीबद्ध जीवन जगत असतील, पण आजच्या ह्या इव्हेंटमुळे मला सचिन सरांमुळे हे भाग्य मिळालं की एवढ्या चांगल्या इव्हेंटचा मी एक साक्षीदार होऊ शकलो. आणि
या कार्यक्रमात महिला पुरुष डॉक्टरांनी तसेच त्यांच्या मुलांनी डान्स, सिंगिंग, ड्रामा याद्वारे आपल्यामधील कलांचे सादरीकरण केले आणि आनंद लुटला। यापुढे देखील अशाच पद्धतीने शहरातील सर्व डॉक्टरांसाठी मनोरंजनात्मक तसेच क्रीडात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे आश्वासन पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिले। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।